हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये तुम्ही जो लसूण बघत आहात ना, तो आहे काश्मीरी लसूण. तर हा अतिशय गुणकारी असा असतो, अनेक आजारांवरती उपयुक्त असा आहे. जवळपास सर्वांच्या जेवणामध्ये लसणाचा समावेश असतोच. तसेच साधे लसणाच्या गुणधर्माबद्दल आपल्याला माहिती देखील आहे. मात्र हिमालयन किंवा हा काश्मीरी लसूण याबद्दल खूप जणांना कमीच माहिती आहे. तर अनेकांना या लसणाबद्दल माहीत नसेल, तर ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्कीच माहिती मिळणार आहे. लसूण हा उत्तम औषधी गुणधर्म असलेल्यांपैकी एक आहे. यालाच काश्मीरी लसूण किंवा पोथी लसूण देखील म्हणतात. तर हा लसूण साध्या लसणापेक्षा 7 पट शक्तिशाली आहे. चला तर मग जाणून घेऊया हिमालयन लसणाच्या गुणधर्माबद्दल. हा लसूण पोषक तत्वांनी समृद्ध असा आहे. मॅग्नीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन B1 हे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे कर्करोग, थायरॉईड, दमा, कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास नक्कीच आपल्याला मदत होते. या लसणाचे 3 ते 4 पाकळ्या सोलून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वाढलेले कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होते. त्याचबरोबर सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. तसेच कर्करोगाच्या पेशी मारण्यात मदत करते. कर्करोगाशी लढण्याची क्षमता प्रदान करते. तसेच तुम्हाला जर मधुमेह असेल तर लसणाच्या 2-3 पाकळ्या खा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण किंवा साखरेची जी पातळी आहे ती नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर हृदयरोग, उच्च रक्तदाब जर असेल तो देखील बरा होण्यास नक्कीच मदत होते. तर हा असा हिमालयी लसूण खूप गुणकारी आहे. नक्कीच तुम्ही आणा. हा तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानात देखील मिळून जातो. तसेच काही रुग्णांच्या मध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका 83% कमी होतो. म्हणजेच रक्त पातळ करण्यासाठी सुद्धा ह्या लसणाचा उपयोग आपण करू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी ह्या लसणाविषयी थोडक्यात माहिती देखील दिलेली आहे. परंतु हा लसूण आपण कसा खायचा ते आपण जाणून घेऊया. तर आता हा लसूण मी सोलून घेतलेला आहे. तर तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल तर 1 पाकळी देखील आपल्याला पुरेशी होते भाजीत टाकण्यासाठी. तर आता ह्या ठिकाणी मी हा लसूण जरा चिरून घेतलेला आहे. एका फोडीचे आपण अर्ध्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 2 चमचेभर मी साजूक तूप घातलेलं आहे. आता हे साजूक तूप टाकून मी वाटीमध्ये हे लसूण तळून घेणार आहे. तर हा लसूण आपण तुपात तळून घ्यायचा आहे. असा छान कुरकुरीत झाला ना की तो आपण एका डबीत किंवा एखाद्या बरणीत भरून ठेवायचा आहे आणि रोज सकाळी 80 पोटी आपण हा लसूण खायचा आहे. यामुळे हृदयासंबंधित जे काही विकार असतील ते देखील दूर होतील. त्याजवळ दमा असेल, दम्याचा आजार देखील बरा होण्यास नक्कीच मदत होईल. कफ झाला असेल तर कफ देखील नाहीसा होईल. तसेच पुरुषांसाठी वीर्यवृद्धीसाठी सुद्धा हा लसूण खूप गुणकारी आहे. तर फ्रेंड्स, मी जी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो व्हिडिओ आवडला असेल, जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याविषयी माहिती मिळेल. आणि जर काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.